तर नमस्कार मित्रांनो, मी यश गजकोश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो छावा सेलर या ब्लॉगमध्ये. आणि आता परत तुमच्या माहितीसाठी अजून एक अशी गोष्ट घेऊन आलो आहे. ते बघा, इथे सगळे ना आता यांच्या मित्रांना जळवतात की आपण हे चाललो आहे म्हणून. ठीक आहे, प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असलेलं आहे, त्यामुळे कोणाला काय पडलेलीच नाही आहे. आताच इकडे फ्लाईट आमची आलेली आहे असं सांगण्यात आलं आहे, अनाऊन्समेंट्स देखील झालेली आहे. सो आपण आता पाहूया पुढे काय होतं ते. पण आता आपला गेट नंबर समोरच आहे, तर जसं अनाऊन्समेंट होईल तसं आम्ही निघणार आहे. तर या प्रकारचं काही यांचं मेकॅनिझम असतं. ही आपली एअरलाईन्स आहे, दॅट इज अवर व्हिएतनाम एअरलाईन्स. आणि आपण त्यांचे केबिन क्रू आहोत. पण आतमध्ये चाललेलो आहोत. असं काही आतमध्ये जाताना आपल्याला हा जो काही ट्रॅक आहे तो कंप्लीट करून जावं लागतं. आणि ती आहे आपली फ्लाईट, दॅट इज व्हिएतनाम एअरलाईन्स. येस. आणि आमचे भाऊबंधू पहिलेच पुढे गेलेले आहेत, तर ही अशी या प्रकारची लाईन लागलेली असते एअरलाईन्सच्या आतमध्ये जायला. हे असे मागणं लोक येत असतात, म्हणजे जे काही आय मीन त्यांची एअरलाईन्स आहे ते सगळे असे लाईन बाय लाईन आपल्या सीट वाईज आपल्याला बसायचं असतं. तर ती आपली एअरलाईन्स आहे. सो फायनली गाईज, आपण या प्रवासाच्या दुसऱ्या चरणामध्ये आलेलो आहोत. म्हणजे ही आपली सेकंड फ्लाईट आहे. ह्याच्यानंतर अजून एक फ्लाईट असणार आहे, ती म्हणजे आपली शेवटची फ्लाईट आहे. सो आता आपला सीट नंबर जो येईल त्या सीट नंबर वाईज आपल्याला बसायचं आहे. तर आता करंट आपला सीट नंबर जो आहे तो 24D असा आहे. तर आता त्यानुसार बघा, इथे आपले हे नंबर असतात. आता हा 4 नंबर आहे, त्याच्यामध्ये ABC, किंवा इथे फक्त AC आहे, कुठे कुठे ABC असतं. तर त्या हिशोबाने आपल्याला आपल्या सीटवर जाऊन बसायचं असतं. तर दोन्ही साईडला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे नंबर्स असतात. आणि त्या नंबर्स थ्रू आपल्याला कन्वे करायचं असतं की आपला सीट नंबर कुठला आहे, आणि त्या सीटवर जाऊन आपल्याला बसायचं असतं. आणि हा जो प्रवास असेल मॅक्झिमम 2 तासाचा प्रवास आहे. ही फ्लाईट लँड झाली आहे व्हिएतनाम हॅनॉयमध्ये. तर फ्लाईट लँड झाल्या हे असं आपल्या समोर आहे. एकदम खूपच असं सुंदर अशा प्रकारे यांनी हे सगळं डेकोरेशन आणि एवढं सजवून ठेवलं आहे एअरपोर्टमध्येच. म्हणजे काही यांचं सण वगैरे आहे की काही फेस्टिवल आहे यांनाच माहिती. पण ह्यांची एक सजवण्याची जी तुम्ही बघू शकता वरपर्यंत असंच छान असं म्हणजे डेकोरेशनने हे सगळं केलेलं आहे. तर खूप सुंदर म्हणजे वाटतं इथे. तर जे कोणी पर्यटक जे येत आहेत तर ऑलमोस्ट हे सगळे बघा फोटो वगैरे ऑलमोस्ट सगळे त्यासाठीच कॅप्चर करून घेत आहेत. तर अतिशय सुंदर आहे हे सगळं. तिसरी जी फ्लाईट आहे ती म्हणजे आहे 12:30ची, आणि बोर्डिंग चालू होणार आहे 11:40 आणि आपला आहे 28वा येतो आहे की पाठीमागे. सो आपल्याला इथे वेटिंगमध्ये बसायला लागणार आहे. सो 11:40पर्यंत. नाव आता झाले 10:46. सो तर आता आपलं बॅगेज वगैरे सगळं काय झालेलं आहे, आणि आता आपण बॅगेजेस घेतो आहे. तर या प्रकारचं बॅगेज असतं. जेव्हा आपली बॅग येईल तेव्हा आपल्याला बॅग घेऊन इकडनं चेकआउट करायचं असतं. तर फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती, कोरिया बुसान. आता इकडनं एजंट येणार आणि हॉटेल्स वगैरे सांगणार. सो या आपल्या गाड्या आहेत ज्या आत्ता आम्हाला घ्यायला आल्या आहेत. सुद्धा आम्ही आता एअरपोर्टच्या बाहेर आहोत आणि जे मागे राहिले त्यांची वाट बघतोय. तर गाड्यांमध्ये आता सामान भरतोय. तर आपण आपलं जे लगेज आहे ते घेतलेलं आहे, आणि आता गेट नंबर 2 आहे. आपण इकडनं चेकआउट करणार. आपला एजंट आहे जो सगळं काय प्रोसेसचं बघतो, आणि आपले सगळे सोबतचे जे आहेत ते अजून एक जण आमचा जो आहे तो मागे राहिला, त्यामुळे तिघांना मागे ठेवलं आहे. तर मग ते त्यांना घेऊन येतील. सो आपण पुढे होऊयात आणि बॅगेज वगैरे ठेवून घेऊयात. सो गाईज, आपण आता पोचलेलो आहोत.
हॉटेलमध्ये आणि हा आपला हॉटेलचा रूम नंबर 403. हे आपलं कार्ड आहे, हे जस्ट इकडे शो करायचं असं आणि जस्ट ओपन केलं की हे आपलं रूम कार्डचं इथे लावायचं. दॅट्स ऑटोमॅटिकली फायनली वी रीच. आपण पोचलो आहे. 1 वाजता आपलं लंच आणि त्यानंतर मी पुढची माहिती तुमच्यापर्यंत पोचवेन. सो आता थोडंसं आराम करून घेतो. आराम केल्यानंतर मग लंचला जाईन, तेव्हा व्हिडिओ पुढच्या नक्की बनवून तुम्हाला सेंड करेन. थँक्यू.